गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। खोटी कागदपत्रे दाखल करून 14 एकर जागा हडपली, प्रसाद पाटील। कोल्हापूरच्या ऐतिहासिक अस्मितेचा वारसा जपून चित्रपट सृष्टीच्या पायाभरणीसाठी मोलाचे योगदान असणाऱ्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी स्थापित केलेली शालिनी सिनेटोन ही हेरिटेज वास्तू जबरदस्तीने पाडून तो स्टुडिओ घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चांगदेव घुमरे व प्रशांत घुमरे यांच्यासह सर्व दोषींवर ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेने केली आहे। आज जिल्हा निबंधक कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी उभ्या केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या दोन बिल्डर रूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची 14 एकर जागा ही हडप केलेली आहे। सिंधुताई वटकर यांचं 2010 साली केलेलं वटमुक्त्यार पत्र त्या 2021 साली नोव्हेंबर 2021 ला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर 2021 मध्ये मृत्यूनंतर 1 महिना 10 दिवसांनी सिंधुताई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्र बनावट दस्तावेज करून दुय्यम निबंधक वर्ग 3 या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे। शिवाय त्यांनी जी कागदपत्र या ठिकाणी सादर केलेली आहेत ती कागदपत्र ही संपूर्णपणे बोगस आहेत। यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांना सुद्धा फक्त मुद्रांक शुल्क दिसलं, मात्र हे जी मृत व्यक्ती होती त्यांचा उल्लेख त्या मल्लिकार्जुन मानेने कुठल्याही याच्यामध्ये केलेला नाही। या पद्धतीने बघितलं सर्वसामान्य माणसाला दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्डामध्ये छोटीशी चूक झाली तरी त्याला माघारी पाठवतात आणि याच ठिकाणी बनावट हक्क सोडपत्र घेऊन हक्क सोडपत्राचा कोणताही इंडेक्स दस्तावेज मध्ये नाहीत। 2010 ला हक्क सोडपत्र झाले तरी ही 15 वर्ष त्यांची नावं 2021 ला खरेदी पत्रामध्ये घातली जातात। खरेदी दस्तामध्ये 7/12 लावले जातात पण त्या 7/12 असणाऱ्या व्यक्तीचं नाव हे खरेदी पत्रामध्ये घातलं जात नाही। अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार या मुद्रांक विभागाने केलेला आहे। या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली आज या आंदोलनाचा आम्ही प्रारंभ केला आहे। 24 तासाच्या आत दोषींच्या विरोधात कारवाई करावी असा मनसेकडून इशारा देण्यात आला। यावेळी विजय करजगार, निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, रोहन निर्मळ, अरविंद कांबळे, यतीन होराने, अभिजित पाटील, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, उत्तम वंदुरे, विजय करजगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।